कला दर्पण न्यूज। सोन्या चांदीच्या दागिन्यांची पार्सल सेवा माफक दरात उपलब्ध करू केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे चांदी फाउंडेशनला आश्वासन। सोन्या चांदीच्या दागिन्यांची पार्सल सेवा पोस्टाद्वारे माफक दरात उपलब्ध करू असं आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हुपळी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या शिष्टमंडळाला दिले आहे। ते ग्रामीण डाक सेवकांच्या संवाद मेळाव्यासाठी कोल्हापूरला आले होते। यावेळी त्यांनी चांदी फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हुपरी परिसरात तयार होणारे चांदीचे दागिने तसेच कोल्हापूर शहरात तयार होणारे सोन्याचे दागिने देशभरातील सराफ व्यावसायिकांना मागणीप्रमाणे पोहोच करण्यासाठी पोस्टाने खासगी कुरिअर सेवेच्या तुलनेत माफक दरात पार्सल सेवा सुरू करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी ही भेट घडवून आणली। फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे तयार होणारे चांदीचे दागिने व कोल्हापूर शहरात तयार होणारे सोन्याचे दागिने देश विदेशात मागणीप्रमाणे पाठवले जातात। बहुतांशी सोन्या चांदीचे दागिने उद्योजक पोस्टऐवजी खासगी कुरिअरने किंवा स्वतः आपल्या वाहनातून दागिन्यांची ने-आण करीत आहेत। दागिने घेऊन जाताना येताना दागिने कच्ची आणि शुद्ध सोने चांदी उद्योजक सोबत घेऊन येतात। यामध्ये मौल्यवान धातू वाहतूक करताना उद्योजकांना मोठी जोखीम घ्यावी लागते। खासगी सेवा देणाऱ्या कुरिअर कंपन्या चांदीचे दागिने विमा संरक्षणासह किलोला अवघ्या 250 ते 300 रुपयात देशभरातील मोठ्या शहरात पोहोच करतात। या उलट पोस्ट पार्सल सेवा किलोला 40 ते 70 रुपये इतक्या कमी दरात मिळते। परंतु किमती वस्तू असल्यामुळे चोरीच्या घटना यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी उद्योजक विमा संरक्षण घेतात। पोस्टाकडून विमा संरक्षण हवे असल्यास लाखाला 1770 रुपये म्हणजेच आजच्या भावाने 3500 रुपयाच्या आसपास किलोला खर्च येतो। हा खर्च खासगी कुरिअर सेवेचे 10 पट जास्त असल्यामुळे नाईलाजाने खासगी सेवेकडे सोन्या चांदी उद्योजकांना जावे लागते। पोस्टाचे कार्यक्षेत्र हे खासगी सेवेपेक्षा विस्तरित स्वरूपाचे आहे। त्यामुळे खेडोपाडी पार्सल पाठवणे सोयीचे होते। तेव्हा पोस्टाद्वारे विमा संरक्षणासह दर कमी करून खासगी कुरिअर सेवेच्या तुलनेत माफक दरात सेवा मिळावी अशी मागणी केली जाते, जेणेकरून पोस्टासह देशभरातील सोने चांदीचे उद्योजक व सराफ व्यावसायिकांना याचा फायदा होईल असं निवेदनात म्हटलंय। निवेदन देतेवेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत, संचालक विलासराव जाधव, शामराव शिंदे, चेतन देशपांडे, राज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.